मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते। या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली। वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप सुरू आहेत। कराडशी संबंधित अनेक खुलासे होत आहेत। वाल्मिक कराडवर 14 गुन्हे असतानाही त्याला परळीतील लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याची बाब समोर आली। वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो। याच कारणाने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना मुंडे यांना मंत्रिमंडळात समावेश करू नये अशी मागणी देखील करण्यात येते। तर दुसरीकडे वाल्मिक कराड भोवती कायदेशीर कारवाईचा फास घट्ट होत चालला आहे। वाल्मिकची नियुक्ती कोणाच्या शिफारसीवरून झाली? गंभीर गुन्हे दाखल असलेला वाल्मिक कराड हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी असल्याचं समोर आलं। तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती। कराडवर गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतलंच कसं अशी चर्चा सुरू झाली। केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या अवधा कंपनीचे कार्यालय आहे। येथील एका अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याच्यासह विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला होता। तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून जिल्ह्यातील 6 मतदारसंघात एक समिती तयार केली। त्याप्रमाणे परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड याची नियुक्ती झाली। त्याशिवाय इतर 2 शासकीय सदस्य आणि काही अधिकारी कर्मचारीही या समितीचे सदस्य आहेत। लाडकी बहीण योजनेसह जिल्हा नियोजन समितीवरील देखील वाल्मिक कराड सदस्य असल्याचं समोर आलं। कराडच्या अटकेनंतरही तो समितीवर कायम आहे का याची माहिती समोर आली नाही। दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कारवाईला वेग आला। पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे। कृष्णा आंधळे एकमेव आरोपी फरार आहे। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला होता अशी कबुली काही दिवसांपूर्वी विष्णू चाटे यांनी दिली होती। आता या प्रकरणात वाल्मिक कराड भोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे। कराड यांनी 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या CID कार्यालयात आत्मसमर्पण केले। आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांचे नाव राजकीय सूडबुद्धीने या प्रकरणात ओढले जात असल्याचा त्यांनी दावा केला होता। या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली। विरोधी पक्षांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि निपक्ष चौकशीसाठी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी जाहीर केली आहे। आता या प्रकरणात अजून काय माहिती समोर येत आहे ते बघणं गरजेचं आहे।